मनोज कुमार, ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. एप्रिल 2025 मध्ये मुंबईतील कोकिलाबाई धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या चित्रपटातून देशभक्ती, समाजाचे गंभीर प्रश्न मांडणारे ते भारत कुमार म्हणून ओळखले जायचे. त्यांचे मूळ नाव हरिकिशन गिरी गोस्वामी हे होते. त्यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे झाला. भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात स्थायिक झाले. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी मुंबईत पाऊल ठेवले. वयाच्या 11व्या वर्षी हरिकिशन यांनी दिलीप कुमार अभिनीत शबनम चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली होती. या चित्रपटातील दिलीप कुमार यांच्या भूमिकेचे नाव मनोज कुमार होते. या भूमिकेने खूप प्रभावित होऊन पुढे हरिकिशन यांनी आपले नाव मनोज कुमार असे बदलले. मनोज कुमार यांची 4 दशकांची प्रदीर्घ कारकीर्द आहे. फॅशन या चित्रपटातून 1957 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. कांच की गुडिया या चित्रपटाने त्यांना इंडस्ट्रीतील पहिला ब्रेक मिळवून दिला. 1955 मध्ये आलेला मैदान-ए जंग हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. आपल्या अभिनय आणि चित्रपटांमधून त्यांनी देशभक्तीची गोडी लावली. त्यांची देशभक्तीपर गीते आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी अभिनय केलेले चित्रपट सहारा, हनीमून, पूरब और पश्चिम, मेरी आवाज़ सुनो, नसीब, नीलकमल, पत्थर के सनम, रोटी कपडा और मकान, क्रांती इत्यादी. त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट शोर, क्रांती, क्लर्क, रोटी कपडा और मकान, जय हिंद, उपकार. 2004च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ते अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात सामील झाले होते. पुरस्कार व सन्मान: 1952 मध्ये पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार 2015, उपकार चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1968, मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार पुरस्कार 2008, महाराष्ट्र सरकारचा स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार 2010 आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. राम सहाय पांडे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकनृत्य कलाकार, पद्मश्री पुरस्कार विजेते राम सहाय पांडे यांचे 8 एप्रिल 2025 रोजी मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 92 वर्षाचे होते. बुंदेलखंडातल्या राई नृत्य प्रकाराला त्यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर नेले. आदिवासी लोककला परिषदेवर मध्य प्रदेश सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. तसेच बुंदेली लोकनृत्य व नाट्यकला परिषद ही संस्था स्थापून राम सहाय यांनी दिल्ली, लखनौच्या मुलामुलींनाही राईचे धडे दिले होते. या कलाकाराला 2022 मध्ये देशातील 4था नागरी पुरस्कार म्हणजे पद्मश्री मिळाला. कांचनताई परुळेकर, महिला उन्नतीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, स्वयंसिद्धा या संस्थेच्या प्रमुख कांचनताई परुळेकर मार्च 2025 मध्ये त्यांचे निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. कांचनताई परुळेकर या मूळच्या कोल्हापूरच्या. सेवाभावी वृत्तीचे बाळकडू त्यांनी घरातूनच वडिलांकडून मिळाले. वडील बाळकृष्ण परुळेकर हे त्याकडे हरिजन सेवक संघाचे व ग्रामीण भागातील कार्यकर्ते होते. कांचनताईंनी इंग्रजी साहित्यात M.A. पूर्ण करून पुढे D.Edही केले. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी NCC अधिकारी म्हणून काम सुरू केले. NCC मध्ये असताना बेस्ट ऑल राऊंड लेडी कॅडेट, बेस्ट शूटर असे 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. तेथे 2 वर्षे त्यांनी काम केले. बरोबरीने चालू असणारे शिक्षण पूर्ण झाल्यावर कांचनताई यांनी ताराराणी शाळेत शिक्षिकेचे 10 वर्षे काम स्वीकारले. त्यानंतर 1978 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लिपिक म्हणून त्या रुजू झाल्या. 1968 मध्ये सरोजिनी देवी विश्वनाथ विश्वस्त मंडळाची स्थापना केली. ताराराणी विद्यापीठातील मुलींच्या विकासासाठी व एकूणच समाजातील महिलांच्या उत्कर्षासाठी त्या या न्यासातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येऊ लागले. 1992 मध्ये स्वयंसिद्धा संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे नाममात्र मूल्य घेऊन 30 प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण वर्ग चालवले जातात. स्वयंसिद्धा याच्या माध्यमातून 4500 उद्योजिका घडल्या आहेत. त्यांनी डॉ. VT फाउंडेशनची स्थापना करून दुर्गम भागातील महिला क्षमता संवर्धन, शेतीतंत्र, व्यवसाय शिक्षण याद्वारे गावांचा कायापालट केला. स्वयंसिद्धा संस्थेच्या कार्याची दखल घेऊन सारडा समान संधी या 7.5 लाख रुपयांचा पुरस्कार कांचनताई परुळेकर यांना मिळाला होता. कांचनताईंनी ही रक्कम संस्थेच्या कार्यासाठी प्रदान केली. M.A. बेबी
सीताराम येचुरी यांचे निधन 2024मध्ये झाल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीसपद रिक्त झाल्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश करात यांनी धुरा सांभाळली होती. एप्रिल 2025मध्ये मदुराईमध्ये झालेल्या पक्षाच्या 24व्या अधिवेशनामध्ये पक्षाने केरळचे विद्यमान शिक्षण मंत्री M.A. बेबी यांची या पदावर निवड केली. पक्षाच्या स्थापनेपासून उच्चवर्णीयांचे वर्चस्व राहिलेल्या या पदावर प्रथमच एका अल्पसंख्याक व्यक्तीची निवड झाली. प्रकुल्लममध्ये जन्म झालेले बेबी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अगदी शाळेपासून केली. केरळ स्टुडंट्स फेडरेशनमध्ये त्यांनी काम सुरू केले. ही आजच्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची मातृसंघटना आहे. पुढे बेबी दीर्घकाळ AISFमध्ये कार्यरत राहिले. 1986 ते 1998 या काळात त्यांनी राज्यसभेत प्रतिनिधित्व केले. 1999मध्ये ते पक्षाच्या राष्ट्रीय समितीवर निवडले गेले. बेबी हे 2006 आणि 2011मध्ये विधानसभेवर निवडून आले. 2006 ते 2011 या दरम्यान V.S. अच्युतानंद मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून काम त्यांनी पाहिले. मधुर बजाज नामवंत उद्योगपती आणि बजाज ऑटोचे अकार्यकारी संचालक मधुर बजाज यांचे वयाच्या 73व्या वर्षी एप्रिल 2025मध्ये मुंबईत निधन झाले. ते डेहराडून येथील डून स्कूलचे माजी विद्यार्थी होते. मुंबईच्या सिडनहॅम कॉलेजमधून B.Com झाल्यानंतर स्वित्झर्लंडमधून त्यांनी MBA पदवी घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोने जागतिक स्तरावर स्वतःचं स्थान मजबूत केले. भारतातील वाहन उद्योगात आपला ठसा उमटवला. बजाज कंपनीच्या स्थापनेपासून ते छत्रपती संभाजीनगरच्या शहराच्या औद्योगिक, सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक विकासासाठी बजाज यांनी नेहमीच पुढाकार घेतला. ग्रामविकास हा त्यांच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीद्वारे CSR त्यांनी बजाज समूहाच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू केले. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चरर्स, सियाम, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर चे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व आणि उद्योजकीय मूल्यांना महत्त्व देणारा माणूस म्हणून त्यांना ओळखले जायचे. आरती सुब्रमण्यम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील सर्वात मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपनीने आरती सुब्रमण्यम यांची कार्यकारी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, प्रेसिडेंट आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर COO म्हणून एप्रिल 2025मध्ये नियुक्ती केली. त्या TCSच्या पहिला महिला COO ठरल्या आहेत. वारंगल येथील NITमधून कम्प्युटर सायन्समध्ये B.Tech केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कॅन्सॉस विद्यापीठातून अभियांत्रिकी व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 1989मध्ये त्या TCSमध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्या. विश्लेषक, प्रकल्प व्यवस्थापक, अकाउंट मॅनेजमेंट अशा शिड्या चढत त्या कंपनीच्या वरिष्ठ पदांवर पोहोचल्या. सध्या त्या टाटा सन्समध्ये ग्रुप चीफ डिजिटल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. टाटा समूहातील TCS शिवाय त्यांनी टाटा कॅपिटल, टाटा AI लाईफ इन्शुरन्समधील संचालकांसह अन्य महत्त्वाची पदे भूषवली आहेत. इन्फिनिटी रिटेल लिमिटेडच्या संचालक म्हणून त्यांना अनुभव आहे. ET प्राईम वुमेन लीडरशिप अवॉर्ड्स सह त्यांना विविध सन्मान आणि पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. दादी रतन मोहिनी ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक नेत्या आणि मुख्य प्रशासक दादी रतन मोहिनी यांचे एप्रिल 2025मध्ये अहमदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. 25 मार्च 2025 रोजी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक संघटनांपैकी एक असणाऱ्या ब्रह्मकुमारीज त्या वयाची 100 पार करणाऱ्या द्वितीय प्रमुख होत्या. पहिल्या दादी जानकी यांचे 2020मध्ये वयाच्या 104व्या वर्षी निधन झाले होते. 25 मार्च 1925 रोजी हैदराबाद, सिंधमध्ये आता पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या दादी रतन मोहिनी यांचे मूळ नाव लक्ष्मी होते आणि त्यांचे संगोपन एका समृद्ध आणि धर्माभिमानी कुटुंबात झाले. फाळणीनंतर त्या भारतात स्थलांतरित झाल्या. 1954मध्ये त्यांनी जपानमधील जागतिक शांतता परिषद ब्रह्मकुमारीजचे प्रतिनिधित्व केले. नंतर हाँगकाँग, सिंगापूर, मलेशियाचा प्रवास केला. 1985मध्ये दादी रतन मोहिनी यांनी सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आध्यात्मिक तीर्थयात्रेची मालिका सुरू केली. 2006मध्ये त्यांनी आपला संदेश पसरवण्यासाठी 31,000 किलोमीटर लांबीचा प्रवास केला. 2021 पासून त्या ब्रह्मकुमारीजच्या मुख्य प्रशासक होत्या. कुमुदिनी लाखिया प्रसिद्ध कथ्थक कलाकार, नृत्य दिग्दर्शिका
कुमुदिनी लाखिया यांचे 12 एप्रिल 2025 रोजी अहमदाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी 95व्या वर्षी वयाशी संबंधित आजाराने निधन झाले. 17 मे 1930 रोजी अहमदाबाद येथे त्यांचा जन्म झाला. त्यांनी पंडित सुंदर प्रसाद, पंडित शंभू महाराज, पंडित बिरजू महाराज यांसारख्या दिग्गजांकडून प्रशिक्षण घेतले. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी राम गोपाल यांच्यासोबत युरोप दौरा केला. 1967 मध्ये त्यांनी भारतीय नृत्य आणि संगीताची संस्था कदम स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिकची स्थापना केली. त्यांनी या संस्थेतून निर्भय प्रयोगाद्वारे कथकला आकार दिला. त्यांनी उमराव जान 1981 या हिंदी चित्रपटात नृत्य दिग्दर्शिका म्हणूनही काम केले. त्यांना 1987 साली पद्मश्री, 2010 साली पद्मभूषण, 2025 साली पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमीतर्फे टागोर रत्न 2011, केरळ सरकारतर्फे गुरु गोपीनाथ देसिया नाट्य पुरस्कार 2021 असे मिळाले. दरिपल्ली रामय्या तेलंगणामधील ज्येष्ठ हरित योद्धा आणि पद्मश्री पुरस्कार विजेते दरिपल्ली रामय्या यांचे 12 एप्रिल 2025 रोजी खम्मम येथील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. त्यांना वनजीवी रमैया म्हणून ओळखले जायचे. खम्मम ग्रामीण मंडळात त्यांच्या हयातीत फळे देणाऱ्या प्रजातींची आणि बायोडिझेल वनस्पतींची असंख्य रोपे लावून वृक्षाधानात वाढवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ते प्रसिद्ध होते. पर्यावरण संवर्धनातील योगदानाबद्दल त्यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.